मराठा आरक्षण आंदोलन के प्रमुख नेता मनोज जरांगे पाटिल ने एक बार फिर सरकार और ओबीसी नेताओं को खुली चुनौती दी। उनका कहना है कि यदि मराठा समाज की जीर को नुकसान पहुंचा तो महाराष्ट्र में एक भी नेता को घूमने नहीं दिया जाएगा। जरांगे का कहना है कि जब ओबीसी को आरक्षण मिला था तब मराठों ने कोई विरोध नहीं किया, फिर अब बैठकों को लेकर मराठा समाज को कमजोर करने की कोशिश क्यों हो रही है। आखिर में मुख्यमंत्री फडणवीस को भी चेताते हुए जरांगे बोले कि किसी के कहने पर मेरे खिलाफ मत आओ वरना भारी पडेगा। मी आता सगळं दाखल केल्याच्या नंतरच तुमच्या मीडियाशी बोलणार। डॉक्युमेंट काढत आणलेत जवळपास आमच्या हायकोर्टातल्या वकिलांनी। काही आमचे बांधव येतं ज्यांना आरक्षणातल्याबद्दलचं 94च्या बद्दलची माहिती आहे, त्यांनी काल काही पुरावे आणून दिलेत। उद्याच्याला म्हणजे शुक्रवारी ते पुन्हा आणखीन कागदपत्र आणून देणार आहेत, कारण न्यायालयात जायचं म्हणल्याच्यानंतर आम्हाला भक्कम बाजू मांडावी लागणार आहे आता, आणि ती पूर्ण तयारी आम्ही करतोय। वकील बांधवही आम्ही सज्ज केलेत आता, कारण 50%च्या वर 2% आरक्षण ठेवता येत नाही। आमच्या जर तातडीनं सुनावण्या होत्यात खरं असून तर त्या 16% आरक्षणावर सुद्धा तातडीनं सुनावणी होणं गरजेचं आहे आता, आणि वरच्या 2% आरक्षणावर सुद्धा तातडीनं सुनावणं होणं गरजेचं आहे। जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या याचिकेचा तोपर्यंत 16% आरक्षणात ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे, हे न्यायालयात आम्ही सुद्धा बाजू आता मांडणार आहेत। कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत। तुम्ही आमचा हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जी आर काढला आहे, त्या जी आरमध्ये फेरफार करण्यासाठी बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच जी आरला जर काही होतं आहे तर तुमच्या 94च्या जी आरला आणि 50%च्या वरच्या 2% आरक्षणाला सुद्धा होतं आहे, हे लक्षात ठेवा। आणि आम्ही ती तयारी आता 100% करायलोत, कारण आमचा नाविलाज आहे। तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्ही सुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत। आमच्या जर सुनावण्या लवकर व्हायला लागल्यात लगेच ताबडतोब तर 94च्या जी आरच्या सुद्धा जे 16% आरक्षण दिलं त्याची सुद्धा तातडीने सुनावणी होणार, आणि 2% आरक्षणाची सुद्धा 50%च्या वरच्या त्याची तातडीने सुनावणी होणार। आणि आम्ही सुद्धा तीच मागणी करणार आहेत माननीय न्यायदेवतेकडं की जोपर्यंत आमची याचिका माननीय न्यायालयाच्या पटलावर आहे तोपर्यंत 16% आरक्षण ज्या ज्या जाती खात्यात आणि 50%च्या वरचं 2% ज्या ज्या आरक्षण खात्यात त्या जातीचं आरक्षण थांबवण्यात यावं। बैठकी घ्यायचा प्रत्येकाला अधिकार, कोणी बैठकी घ्या, पण काय घेता तुम्ही? एवढं काय तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचं आहे? कशामुळं? आमच्या हक्काच्या नोंदी आहेत तरी आम्हाला विरोध, आणि तुम्हाला हक्काचं आरक्षण नसून तुम्ही घेतलं आमचं हक्काचं तुम्ही खाता बोगस। आम्ही काढले मोर्चे, ओबीसीला आरक्षण दिलं तेव्हा आम्ही मोर्चे काढले का देऊ नका म्हणून? तुम्ही लय वाईट रूट पाडायलात, तुम्ही इतकी वाईट रूट पाडायलात। मराठ्यांना काय द्यायचं असलं की मोर्चे काढून विरोध करायचा। पुढच्या काळात तुम्हाला बी काही मिळणार असलं तर मराठीसुद्धा तसेच वागणार ना मग आता मोर्चे काढूनच। तुम्ही चांगली रूट राज्यात नाही पाडायले, खूप जातीवाद करायला लागलात तुम्ही। आमच्या नोंदी असून आम्हाला मिळून द्यायनात, तरी तुम्ही सगळे ओबीसीचे नेते एक यायला लागला। याच्यातून मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या, कुणबी आणि मराठ्याच्या दोन्ही नेत्यांना हुशार व्हा, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे। हे जर आपल्याला हक्काचं आरक्षण असून मिळून देत नसले, यांना मिळालेलं असून यांचं घेत असतं तर ठीक होतं, यांचं नाही घेत आपण, तरी पण हे एकत्र यायला लागले, तर तुमच्या मराठ्याच्या लेकरा बाळासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यानं मराठ्याच्या एका बाजूने उभा राहा। तुम्हाला सांगतो, जात संपू देऊ नका। हे आरक्षण असूनसुद्धा हे लढतात, तर मराठ्यांच्या नेत्यांनी समजून घ्या तुमच्या जातीला आरक्षण नाही आहे मराठ्याच्या, आणि ते आपण हक्कानं मिळवतो। नोंदी येतात आपल्या, दस्तऐवज सरकारी दस्तऐवज महसुली पुरावे तरी मिळून देणार नसले तर तुमच्या डोक्यात उजाड पडू द्या। मराठ्यांच्या ज्येष्ठ नेते ते सामान्य पदाधिकाऱ्यापर्यंत, आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदारापर्यंत सगळ्यांना माझी विनंती आहे की आता तुम्हालासुद्धा ते जर आपलं आरक्षण असून देऊ नका म्हणून एक येत असले तर तुम्हालासुद्धा आपलं हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी सगळ्या पक्षातल्या नेत्यांना एक व्हावं लागणार आहे, जातीच्या बाजूने उभा राहावं लागणार आहे। तुम्ही तुम्हाला कधीच जात विसरणार नाही, ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। जात तुम्हाला विसरणार नाही, जातीच्या बाजूने उभा राहा।